आम्ही कमल पुष्प सोसायटीचे प्लॉट धारक आहे आणि माझं नाव राजेश बळवंतराव मानकर असून माझा प्लॉट नंबर 5 आहे, खसरा नंबर 3 आहे, घोगली येथे आहे। मी अशोक सरोदे, प्लॉट नंबर 6 कमल पुष्प सोसायटीमध्ये आहे। मानकर साहेबाच्या बाजूचा माझा प्लॉट आहे आणि आम्हाला जाण्या येण्यासाठी अप्रोच रोड नाही आहे। पहिले तिथे जायला थोडा छोटा रोड होता मंदिरापासून, तिथून जात होतं। नंतर मग आम्हाला कळालं का तिथून काही रोड आहे नाही, अधिकृत रोड काही आहे नाही, आम्हाला फसवल्या गेलेला आहे। ग्रामपंचायतला भेटलो, पहिले ग्रामपंचायतीने सांगितलं का हो म्हणे करून देतो म्हणे, रोड टाकून देतो म्हणे। नंतर आम्हाला माहीत पडलं की रोडची जागा नाही आहे। तर आमची शासनाला विनंती आहे का बा आम्हाला जे समस्या आमची रोडची ते पूर्ण करून द्यावी आणि संपूर्ण त्याच्यामध्ये 104 प्लॉट धारक आहे आणि या सर्वांना घर बांधण्यासाठी अडचण होत आहे। तरी नाल्यावरून पूल टाकून देण्याची सर्व नागरिकांतर्फे विनंती करतो शासनाला। देवेंद्र फडणवीस साहेबांनाही आम्ही निवेदन दिलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांनाही दिलं आहे। त्याच्यानंतर सर्व ग्रामपंचायत त्यावेळेस 2004 पासून आम्ही प्लॉट धारक आहे आणि 2020 पासून आम्ही प्रयत्न करून राहिलेलो आहे। बरं, तुमच्या खसऱ्याला तुमची जे प्लॉट धारक एवढे प्लॉट धारक आहे तिथे का बरं रोड नाही आहे? रोडचा का प्रॉब्लेम आहे तुम्हाला? जे दिलीप भोयर म्हणून जे लेआउटचे होते त्यांनी आम्हाला लेआउट त्यांनी टाकलं आणि 2000 मध्ये आम्ही ते प्लॉट घेतले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का रोड आहे, परंतु तिथं पाहिलं तर रोड नाही आहे त्या लेआउटला। पण आजूबाजूला नाला आणि साईडला घोगलीची नदी आहे, त्याच्यामुळे तिथे जाणं शक्य नाही आहे। तर नंबर विकलं। आता सीओ साहेबांचं काय म्हणणं आहे? तुम्ही आता इथे कशासाठी आले नगरपंचायतमध्ये? आम्ही सीओ साहेबांना विनंती करायला की आम्हाला लवकरात लवकर आमची जी समस्या आहे पुलावरून रोड म्हणजे नाल्यावरून पूल टाकण्याची ती झाली पाहिजे। त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, प्रपोजल पाठवा ताबडतोब। आणि शासनाकडून आमदार किती वर्ष झाले तुम्ही नगरपंचायत ग्रामपंचायत मध्ये चालले? तर जवळपास 4 वर्ष झाले आता आणि जवळपास 36-38 संदर्भ आम्ही संपूर्ण अधिकाऱ्यापर्यंत पोहोचले आहे, परंतु कोणत्याही अधिकाऱ्याकडून आम्हाला अशी विशेष काही मदत मिळाली नाही आहे। आणि उलट उत्तर देते, सीओ कडे जाऊ तर सीओ म्हणे करून देतो 3 वर्ष झाले आम्ही उंबरटे झिजून राहिलो या नगर परिषदचे। पहिले मला अप्लिकेशन द्या, आम्ही 28 डिपार्टमेंटला अप्लिकेशन दिलेली आहे। अच्छा, बांधकाम विभागापासून तर भूमापन विभागापासून तर तहसीलदारापासून तर आमदारापासून तर खासदारापासून तर तुम्हाला काही सीओ पासून पर्याय पर्याय भेटून नाही राहिला। सर्व गोष्टी किती आमचं येणे झालेलं लेआउट, ज्यावेळेस येणं झालं होतं आमचं लेआउट त्यावेळेस NMRD वगैरे काही होतं नाही। बरोबर आहे। आता तुम्ही नगरपंचायत मध्ये आले तर कशासाठी आले? काय आश्वासन घेऊन आले? काय वाटते तुम्हाला तुमच्या कामाला घेऊन? आता आम्ही नंदबाबा साहेबांना भेटायला आलो की ते आमच्या काही ते रोडसाठी काहीतरी करा। पहिले त्यांनी म्हटलं होतं की नाल्याच्या साईडनी आम्ही रोड बनवून देऊ, पण तिथे काही प्रॉब्लेम आला पाहिजे तो रोड करू शकला नाही। आता त्यांनी म्हटलं की आम्ही नाल्यावरून पूल बनवून देऊ आणि त्याच्याकरता आम्हाला सँक्शन घ्यावं लागेल आणि तसं आम्ही सावरकर साहेबांना सांगितलं आहे, ते सँक्शन करणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे। आता त्यांचं केव्हा होतं ते आता त्यांना सांगितलं की लवकरात लवकर ते तुम्ही करा म्हणून।